नमस्कार. नीट 2025चं एक लेटेस्ट अपडेट आहे एनटीएच्या वेबसाईटवरचं. बघा आता या ठिकाणी काही पब्लिक नोटीस आपल्याला दिसतायत. तर सुरुवातीला आपल्याला सिटीबद्दल इन्फॉर्मेशन देणारी एक नोटीस दिसते. या नोटीसवर जर का आपण क्लिक केलं तर ही नोटीस तर डाउनलोड होणारच आहे. पण याला जर आपण स्क्रोल करत घेतलं तर आपल्याला कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये काही ॲक्टिव्हिटी दिसतायत. तर सुरुवातीला ही जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे तर यामध्ये सुद्धा आपण सिटी चेक करू शकतो. नंबर 2ची जी ॲक्टिव्हिटी आहे तर यामध्ये सुद्धा सिटी चेक करता येते. डिफरन्स काय आहे? तर ही एक अल्टरनेट लिंक आहे. जर समजा पहिली लिंक काम करत नसेल तर दुसरी लिंक आपल्याला यूज करायची. आता सध्या या वेबसाईटवर लोड आहे. तर त्यामुळे तुमच्याच्यानं ही वेबसाईट ओपन होईल का? तर हे एकदा बघा. जर समजा तुमच्या मोबाईलवर ही सहजासहजी जर का ओपन झाली, तर नेमकं काय होतं बघा, जर आपण अल्टरनेट लिंकवर जर का क्लिक केलं, तर या ठिकाणी थोडक्यात हे लोडिंग दाखवू शकतं एखाद्या वेळेस. पण आता हे सहजासहजी ओपन झालेलं दिसतं. सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, की जो तुम्ही नीटचा फॉर्म भरलेला आहे, त्याचा मेसेज तुम्हाला आलेला आहे, त्याचा मेल आयडी तुमच्याकडे आहे, त्याचा फॉर्म तुमच्याकडे आहे. तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड की जो त्यावेळेस तुम्ही जनरेट केलेला होता, तर तो पासवर्ड सुद्धा आहे. जर आठवत नसेल, तर या ठिकाणी पासवर्ड विसरलात का? क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक करून नवीन पासवर्ड सुद्धा तुम्ही जनरेट करू शकता. या ठिकाणी जो पण कोड दिसतोय, तर तो टाका आणि हे सबमिट करा. ज्यावेळेस तुम्ही असं करणार, तर त्यावेळेस तुमच्या समोर तुमचं जे एक्झाम सेंटर सिटी आहे, तर सिटी त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. लक्षात घ्या हे ॲडमिट कार्ड नाही. ॲडमिट कार्डची जी लिंक आहे, तर ती नंतर येणार. सुरुवातीला आपल्याला फक्त हे एनटीएनं एक दिलेलं अपडेट आहे, की जे आजचं लेटेस्ट अपडेट होतं. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.